सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील प्राध्यापक सुनील बागुल सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सपत्नीक सत्कार करून भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला। या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी होते। विशेष अतिथी म्हणून हरिभक्तपरायण यशोदाजी अक्का, तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे, महिला संचालिका शालनताई सोनवणे, अरुणदादा सोनवणे, तहसीलदार कैलास तावडे, ॲडव्होकेट पंडितराव भदाने, प्रल्हाद तात्या सोनवणे, भिकानाना सोनवणे, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, माजी नगरसेवक राहुल पाटील, किशोर कदम, राजेंद्र सोनवणे, रामू तात्या सोनवणे, प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे, SS गुंजाळ, बागलान सायकल फाउंडेशनचे बहुसंख्य सदस्य, वासोळपाडे ग्रामस्थ, समाज बांधव, सगळे सोयरे, चौगाव रोड मित्रपरिवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दळवी यांनी सेवानिवृत्त बागुल यांचा सत्कार करून सेवा कार्याबद्दल गौरवोद्गार काढून भावी आयुष्य सुखासमाधानाचे जावो व सुदृढ निरोगी आरोग्य राहो या शुभेच्छा दिल्या। मराठा विद्याप्रसारक संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे यांनी सेवानिवृत्त बागुल यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर KN गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बागुल यांनी सेवा काळात पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला व 38 वर्ष सेवा काळात अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले याची माहिती दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम यांनी केले। प्राध्यापक बालाजी ठाकरे, उपप्राचार्या प्राध्यापिका सुनीता शेवाळे, प्राध्यापक राहुल सोनवणे, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर सेवक बंधू भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सेवानिवृत्ती समारंभात मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक सुनील बागुल यांनी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस, सर्व पदाधिकारी व सटाणा महाविद्यालय यांचे मनपूर्वक आभार व ऋणनिर्देश व्यक्त केले। आशीर्वादाची शिदोरी मला भावी आयुष्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल यात शंका नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। खरोखर मी काहीतरी कमवलं असेल म्हणून आपण उपस्थित आलात। अशा प्रकारची सांगड जमून मी तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करेन। बंधूंनो, शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर खरं तर मी अपघाताने झालो असं म्हणा। ज्या दिवशी MEP ची इंटरव्ह्यू होती त्याच दिवशी माझी सिमेन्स इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंबडला पण इंटरव्ह्यू होती। 9 वाजता सिमेंटची इंटरव्ह्यू देऊन 4 वाजता मी MEPत आलो। त्यावेळेस असं अर्ज नव्हतं बोलवलं सर, डायरेक्ट मुलाखतीला बोलवलं होतं वोकेशनलच्या। आणि सायंकाळच्या सुमारास 4 वाजता आदरणीय डॉक्टर वसंतरावजी पवार आणि त्यावेळचे शिक्षणाधिकारी हरक सर बसले होते। त्यांनी मला बोलवलं। जागा 4 होत्या, माणसं 6 होती। ते म्हणे कंपनीमध्ये ड्युटी करशील, 10-12 तास खपला जाशील, तू असं कर, सटाणा जाय तुझ्या गावाला, तुला 4-5 महिने कमी वेतन मिळेल आणि डायरेक्ट तुला उच्च पदावर बसवतो म्हणे। हा माझा शब्द आहे म्हणे, जा म्हणे तू। मग विचार केला, घरात विचार केला। माझे वडील म्हणायचे केंद्र शासनाची नोकरीकडून कुठे झाला शिक्षक पेशाला, मी पक्का झालो म्हणे याच्यामध्ये। पण तरी पण निर्धार केला 8 आणि 10 तासात कदाचित आपल्याला गाव जोडता येणार नाही, समाज आपल्याला मिळणार नाही। कदाचित परमात्म्याने ते रचना करून ठेवली असेल की मला पुढे मौलवी भेटणार होते, समाज भेटणार होते, गावाची सेवा करता येणार होती, विद्यार्थी घडवता येणार होते, म्हणून कदाचित परमात्म्याने ती रचना केली असावी। आणि मी अवघ्या 600 रुपयावर जॉईन झालो। अर्थात त्यावेळेस ते 600 रुपये फार मोलाचे होते। मी 200 रुपयामध्ये भागायचो, 400 रुपये घरी द्यायचो, त्यामध्ये 200 रुपयाची मनी ऑर्डर माझ्या भावाला करायचो, 200 रुपये घरी द्यायचो। अशा पद्धतीने चांगलं चालत होतं। पण जेव्हा मी 21/9/87 जॉईन झालो, आमची शिरसोंडी मार्गे गाडी होती, इथं 10:30ला झालो आणि इथे फौजी मोरे बाबा राहत होते आणि S10 मोठा वर्ग आहे, तिथे आदरणीय डॉक्टर एबा ब्राह्मणकर सरांचा लेक्चर चालू असायचं। आजची जी शिस्त आहे त्याच्यापेक्षा काही पटीने शिस्त त्या दिवशी होती। अतिशय अतिशय शांत होता हा रस्ता चालायचा। तेव्हा महाविद्यालयाचा एवढा मोठा विकास झालेला नव्हता। मध्ये आत प्रवेश करतो तर फौजी बाबांनी जो माझ्या बापूच्या लेझरला मला 5 फूट फेकून दिलं। चालला कुठे म्हणे, तुला कळतं म्हणे, बाबा साहेबांचा पिरियड चालू आहे म्हणे। असं करून मी सावरलो। मग त्यांना म्हटलं जॉईन व्हायला आलो बाबा। बाबांनी मला रजिस्ट्रारकडे दिलं, रजिस्ट्रार नंतर आदरणीय ब्राह्मणकर सरांकडे दिलं। ब्राह्मणकरांनी सांगितलं तू शिक्षकाच्या पदाचा दिसत नाही म्हणे, तुझं वय दिसत नाही, अजून तुझ्यापेक्षा मोठे पोरं आहेत, तू कसं आहे शिकवायचं काय म्हणे, विचार कर। मग मी 21ला घरी गेलो, 23ला जॉईन झालो। त्यांना सांगितलं ठीक आहे, कारण त्यांनी मला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत नोट्स न्यायच्या नाही,
तोंडी शिकवायचे, तोंडी डायग्राम काढायचे, तुला खबर पाहतो मी कधीतरी तुझ्या वर्गात येईल, मला वाटलं तर मी कंटिन्युएशन देईल. अशा भागात मी तिथे जॉईन झालो. खरोखरच त्यावेळेस कालखंडामध्ये शिक्षक होते, MSc BEd होते, पण त्याचा इलेक्ट्रॉनिक्सचा संबंध नव्हता. त्यामुळे उभा राहिलो, चांगल्या प्रकारे उभारी धरली, विद्यार्थी आपलेसे केले आणि योगायोगाने होत गेलं आणि करून घेतलं गेलं. आमच्या घरात सर्व शिक्षकच होते, वडील शिक्षक होते, मोठा भाऊ शिक्षक, वहिनी शिक्षिका, बहीण मिळवणे शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात शब्दाशिवाय काय भांडवल नव्हतं. त्या कालखंडामध्ये डिप्लोमाला खूप स्कोप होता. शेजारी मालेगावला बिस्किट दिलं तर मी MSc मोठा इंजिनियर राहिलो असतो आताच्या कालखंडामध्ये 38 वर्षात. पण इथे ग्लुकोजचं बिस्किट मिळत नव्हतं आम्हाला, त्यामुळे ही जॉब पत्करावा लागला. हा करत असताना मी अक्षरशः खूपच अभ्यास केला. पहाटे उठायचो, सुरुवातीच्या कालखंडामध्ये चांगला 1.5-2 तासाचा लेक्चरचा अभ्यास करून जायचो, 30-40 मिनिटात होऊन जायचं, कारण लेक्चर 45 मिनिटाचं असायचं. त्यावेळेस मग मूल्य शिक्षणाचे धडे घेत गेलो. असं तयार करता करता बनत गेलो. डॉक्टर ब्राह्मणकरांनी पण त्यावेळेस चांगलं सहकार्य केलं आणि या शब्दांच्या भांडवलाने चांगला तयार झालो. कारण काय, आम्हा घरी जन शब्दांची जरतने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुचे जीवाचे जेवण, शब्द वाटू धन जन लोका. याप्रमाणे शब्दांचा बहार केला. शब्दांमध्ये ज्ञानोबा तुकाराम आणले. नंतर 1994 नंतर मौलींकडे गेलो. मौलींनी फार उभारी दिली. मौलींनी इतकं प्रेम कोणीच दिलं नाही मला, फार जवळ केलं. माऊली काही वेळा आजारी असताना माझ्याकडे कार्तिक शुद्ध अष्टमीला कार्यक्रमाला असायचे. 11-12 वर्ष माऊली आली. माऊलीने माझी पण पजिती पाहिली की इथून सटाण्याहून हे सर्व घेऊन जातो आणि तिकडे येतो. माऊलीने मला नंतर म्हणे घरीच भजन कर, ठाईचं बसून करा इच्छित म्हणे. त्यानंतर मी ते चालू ठेवलं आणि त्यांच्या आशीर्वादाने होत गेलं, बनता घडत गेलो. आता इथे सर्व व्यासपीठावर जर पाहिले तर सर्व रथी महारथी आहेत. त्यांच्या पुढे मी काय बोलू, अगं सहस्र किरणाच्या दिठी पुढा चंद्रही लोक किरीटी, ते तर खद्य का उठवते आपलं नेत्याची. अशी माझी अवस्था झाली की एवढा मोठ्या सूर्यकिरणासारखे माणसं तेजस्वी इथं बसलेले की ज्याच्या पुढे चंद्राचाही प्रकाश ठिका पडावा आणि मी काजवानी काय विराकरण लुकलुक करावी, अशा पद्धतीची परिस्थिती माझी झाली आहे. कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा हरची तसे भक्ती. काय काय निवृत्ती केली तशी, हा अशा पद्धतीने प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा हरची तसे भक्ती. हा तरी बेल बोलावणी शिपाराल की, अशा पद्धतीने ते पद आहे. तर नातरी बालक बोळगडा बोली का वाकुडा विचुक पालुये, ते चेवच करून माऊली रिजेवी. या पद्धतीने बालकाच्या दृष्टीने तुम्ही माझं ऐकून घ्याल अशी मी विनंती करतो. तर हे घडत असताना बरेच कार्य सहजतेने होत गेले. कारण आपण ज्यामध्ये पडलो त्यामध्ये एखाद्याचं टाकलं का आपल्याला पोहावं लागतं. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त अभ्यास करत गेलो. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पॉवरफुल नव्हतं, कुठल्याही प्रकारचं मटेरियल बाहेर मिळत नव्हतं. अशा वेळेस अनेक ग्रंथांचं वाचन करून पुस्तकं लिहिण्याच्या योगाला जवळजवळ 2-3 वर्ष कंटिन्यू बसण्यात बैठकमध्ये गेली. त्यानंतर निराली प्रकाशन, उरुंदा प्रकाशनाच्या सहाय्याने पुस्तकं प्रकाशित झाली. काही बोर्डात गाजली, काही काहींच्या 2-2, 3-3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. काही वेळा जरी ज्युनियरला आवश्यक नव्हतं तरी रिसर्च पेपर पब्लिश करण्याचा प्रयत्न केला. पेपर प्रेझेंटेशन झालं. काही सेमिनार्सला पण मी त्यावेळेस उपस्थित राहतो. त्यानंतर आपले JJTVला 60,000 रुपये फी भरली होती मी आणि PD सागरांनी. आम्ही 2 महिने तिथे राहिलो होतो. कोर्स वर्क पण पूर्ण झाला होता. पण ते JJTV म्हणजे आपण त्यांना हे होईल एकाच दिवशी 75 डिग्री यावर केल्यानंतर अशा ठिकाणची डिग्री नको म्हणून मी ते कॅन्सल केलं. पैशाचा विषय आजही बाई थोडी सांगतोय, 60,000 रुपये गेलेत माझे त्यावेळेस. माझा हिशोब घेता येईल घरी. तर अशा पद्धतीने ते करत गेलो. पण हे घडत असताना विद्यार्थी फार मिळाले मला. सटाणे यांना सत्य नगरीत खरोखर प्रेम मिळालं. मी एकटा कधीच पडलो नाही. माझ्या अनुभवात मी सांगेल, गुजराळ सर, मी चांदोडला एक वेळा नितीनजी उपासनीच्या मार्गदर्शनाखाली चांदोडला मनमाड रस्त्याला एक कॉलेज आहे, तिथं चायना म्हणजे चांदोड लासलगाव आणि कसमादेची संयुक्त बैठक आयोजित केली होती केंद्र संचालकांची. तिथे गेलो होतो. सन्माननीय क्लर्क पण बरोबर ते मालेगावून आले होते. तर तिथे गेला असताना मी 4 व्हीलर काही नेली होती. पावसाचं वातावरण होतं. तिकडनं उशीर झाला. 4ची बैठक 5ला झाली आणि 7ला परत आलो आम्ही. सगळंच फाट्यावर उतरलो. पाऊस चालू होता. छत्री उघडून बाजूला उभं होतो. तर त्या विद्यार्थ्यांनी सपत्नीक होते. मी नंतर त्यांचं नाव आता 2-4 दिवसापूर्वी जाणून घेतलं. ते फक्त मला ओळखायचे, मी त्यांना ओळखा. आता ओळखायला नमस्कार तर करावं लागेल, नाव थोडं विचारता येईल कारण ते ओळखायचं. आपण त्यांना नाव विचारते हे उचित वाटलं नाही. तर ते भालचंद्र सोनवणे, हे पोपट सोनवणे चिरंजीव, तर ते नाशिककडून येत होते. नाशिककडून येत असताना सपत्नीक होते. त्यांनी मला कसं पाहिलं काय मी छत्री म्हणजे त्या बाईंना हात मागायला, बागूचा इकडे या म्हणे. जवळ गेलो. सर म्हणे तुम्हाला बसावं लागेल. म्हटलं नाही हो, तुम्ही जा म्हटलं, गाडी येईल, मी बससाठी थांबलोय म्हटलं. नाही म्हणे बसावं लागेल. त्यांनी त्या ताईंना मागे बसवलं आणि मला पुढे बसवलं, घरी सोडलं. म्हणजे विद्यार्थी आपल्याला जर आपण चांगल्या प्रक्रियेत जर राहिलो तर विद्यार्थी विसरत नाही. त्याचप्रमाणे मी मुलीकडे गेलो होतो. आता मखमलाबादचा 1 महिन्याची घटना आहे मोरे साहेब.
तर फिरत असताना मला सायंकाळी आता सायकल इथे असल्यामुळे मी पायी फिरायला गेलो, 4-5 किलोमीटर फिरून आलो. त्या पाटाच्या इकडे अलीकडे येत असताना एक जोडी होती, पुढे बहीण भाऊ होते ते, त्यांनी स्टोल वगैरे बांधला होता, मुलांनी ते हेल्मेट टाकलेलं असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. पुढे गेले ते काय म्हणे, दादा अरे आमचे बाबू सर दिसते, थांब म्हणे तुला. मला वाटतं कोणतरी असेल, काही ओळखलं नाही मी. गाडीवरून ती मुलगी उतरली, नमस्कार केला, हे म्हटलं तुला ओळखलं नाही, तू नमस्कार काय करू नको, थांब म्हटलं जरा. अहो नाही म्हणे सर, तुम्ही आमचे 13-14च्या बॅचचे बागुल सर आहात म्हणे. म्हटलं तू कसं काय ओळखलं, तुमच्या चालीने ओळखलं म्हणे सर. म्हणजे हा शिक्षकाचा विषय आहे. मला ते घरी घेऊन गेले, चहा पान केला, आदरपूर्वक विचार, माझ्या त्यावेळेच्या नोट्स दाखवल्या सर. 2012-13च्या तोंडी नोट्स ज्या होत्या डिजिटल इलेक्ट्रॉनिकच्या आणि आपल्या अप्लाइड इलेक्ट्रॉनिकच्या, मला तर कौतुक वाटलं सर. म्हटलं आपण कुठेतरी आहोत असं वाटायला लागलं. म्हणजे आपला जो ट्रॅक चाललाय तो योग्य दिशेने आहे असं मला वाटलं. त्यानंतर आणखी एक अनुभव मी सांगेल की 1987-88 ला सर मी तुम्हाला बोललो की तोंडी शिकायला लावलं होतं आम्हाला. आणि त्यावेळेस हे आपले विनीत माझगावकर, प्रणव माझगावकर, उत्कर्ष आणि उल्हास वाघ, त्यानंतर आपले गुरड, हे असे मोठे मोठ्यांची मुलं होते. आणि तिथं दूर आम्हाला सांभाळलेली ब्राह्मणकरांनी, बाकीचं काय सांगायचं नाही, लोकांच्या तक्रारी नाही आल्या पाहिजे. या अनुषंगाने प्रामाणिकपणे शिकवत असताना एक विकी कापडणीस, मला वाटतं विवेक कापडणीस नाव होतं त्याचं, विवेक कापडणीस, तो कोणी हसत होता सर. तो हसायचा आणि हसायचा. तर आपल्याला, मला असं वाटतं आपण एवढं सिन्सिअरली शिकवत असताना हा असतोच का. 2-4 दिवस पाहिलं सर मी. एका दिवशी खूप कानशिला जोरात लावली गेली आणि मला रात्री पश्चाताप झाला, उद्या काही खरं नाही बाबा सर तुझं. कारण त्याच्या गालावर पाचीच्या पाची फोटो दिसले. म्हटलं आपला उद्या कार्यक्रम होणारच आहे. पण त्यांनी घरीही सांगितलं नाही, मित्रांमध्ये पण सांगितलं, पण मित्र हसायचे. पण त्या दिवसानंतर क्लास कंट्रोल इथं झाला सर, कोणीच बोललं नाही. त्यानंतर तो बी मेकॅनिकल झाला मला वाटतं. आणि माझे मित्र आपले सायली सौंदर्य प्रसादांचे देवेंद्रजी वाघ, त्यांच्या सायलीत त्या दुकानात जाऊन बसायचं मी सायंकाळी. शेजारी पाटणकरांचं हॉस्पिटल होतं, तिथे सायंकाळी आमचे वर्गमित्र आणि बीएससीला आम्ही फिजिक्सला बरोबर असल्यामुळे तिथे जाऊन बसलो. आणि तो समोरून शासकीय दवाखान्यात कसा आला, त्या बाजूला गाडीला, तेव्हा सिंगल रोड होता आणि धुळाचं होतं. तिकडे आला, नतमस्तक झाला. म्हटलं काय दादा काय चाललं, काही नाही म्हणे सर, अतिशय मस्त आहे, पण तुमच्या कृपेने. म्हटलं काय झालं, तुम्ही जर त्या दिवशी कानशिला लावली नसती ना सर, मी आता या पदालाच पोहोचलो नसतो म्हणे. आता त्याची स्वतःची कंपनी सर, अभिमान वाटतो. काही काय होईना अशा पद्धतीने जर आपण घडवत गेलो, कार्यक्रम जरी होत असले आपण, तर आपण आपल्या ज्या पदावर आहे त्या पदाची गलिमा जर जपली तर आपण नक्कीच यशस्वी होतो, हा माझा विश्वास आहे. त्यानंतर खरं तर बघायला गेलं तर आमचं महाविद्यालय जे ते शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन अतिशय शिस्तबद्ध तेव्हाही होतं ना, आज पण आहे. अनेक ऋषी तुल्य प्राचार्यांनी इथे आपलं वेळ घालवला आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या पदाला न्याय दिलेला हे नाकारून चालणारच नाही. सरांच्या 5 महिन्याच्या काळात सुद्धा सरांनी अतिशय उच्च कामं केले आणि आता यापुढे बी सरांकडे ऍडमिशन किंवा इतर प्रकारचे आव्हान आहेत, त्याला आम्ही सर्व साथ देणार आहोत. मी जरी बाहेर असलो तरी महाविद्यालय माझं आहे आणि मी महाविद्यालयाचा आहे. तर मी सुट्टीमध्ये वासोळा जायचो ना, इकडून जाताना मी चक्कर मारायचो, काय चाललंय काय नाही. सुट्टीमध्ये वाचते काही गरज नाही, यायचो, थांबायचो, कोणाचं काय चाललंय हे विचारायचो. आता मी सर्व प्राचार्यांच्या जवळजवळ हृदयस्थ झालेलो आहे. काही प्राचार्यांचं माझं जमलं नाही, पण ते सांगायचं आपलं तात्विक भांडण आहे सर, पण मतभेद होऊ दिले नाही. होईचं माझं भांडण विद्यार्थ्यांच्या हितासाठी होतं. एका प्राचार्यांनी, सांगतो मी आता, काही सांगायला हरकत नाही, काही करणार नाही ते मला पण, कारण अनुभव आहे सर. रविवारचा दिवस होता, आपलं चीफ ऑफिसर, आपलं चीफ एक्झामिनेशन ऑफिसर सीईओ जे होते ते आदरणीय पी पाटील सर होते. काही दिवस त्यांनी प्राचार्यांची जोरात मारली. ते ना आम्ही रूम पार्टनर होतो, आम्ही एकमेकाला कार्यकरी करत होतो. फक्त व्यासपीठावर आलं का तेवढंच फक्त मान द्यायचं. तर ते सीईओ असल्यामुळे त्यांना सन्मान्य प्राचार्यांनी आदेश केला होता की तो बागुल आला का त्याच्याकडनं बाहेर लिहून घ्या, कारण कोरोनाचा काळ सुटतोय म्हणे, सूचना द्या, बॉटल आपली आणायची, सॅनिटायझर आपलं आलं पाहिजे, योग्य काळजी घ्या वगैरे वगैरे होते. विद्यापीठीय परिपत्रक होतं सर. आणि माझ्याकडनं काय झालं, विद्यापीठाच्या परिपत्रकाऐवजी विद्यापीठीय परिपत्रक झालं. तर सन्मान्य प्राचार्यांनी दुसऱ्या दिवशी 10 वाजता चहाचा कार्यक्रम चालू होता, मी गेलो दुपारनंतर, इकडे गेल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असतो, मी तिकडे गेलो. तर त्यांनी मला बोलून सांगितलं, त्यांना वाटतं याला जरा झापू 10 वाजता. तर ते म्हणाले, बाबू सर तुम्हाला काय कळतं का. म्हटलं काय झालं सर. म्हणे तुम्ही तिथे विद्यापीठीय परिपत्रकाने केलं. म्हटलं काय फरक पडला मग, विद्यापीठीय परिपत्रक काय आणि विद्यापीठाच्या परिपत्रक काय. मी तर एक इलेक्ट्रॉनिक्स आहे म्हटलं, मी काही विद्यावाचस्पती नाही, मराठीतला तज्ज्ञ नाही, फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबरावांची जेवढी भाषा आहे त्याच्यात मला जेवढं कळतं तेवढं लिहिलं. तुम्ही असंच का केलं, तसंच का, असं का बोलले. तर पण त्यांना नंतर पश्चाताप झाले, ते माझ्याजवळ आले, बागुल काय चाललं म्हणे, सर्व तुला काय लागतं ती घे म्हणे. तर असा काही वेळा विजय होतो. आपलं काम आपलं चुकपणे करायचं, चुकलं चुकेल, माणूसच चुकेल ना. त्यामुळे मी नवीन माझ्या शिक्षकांना सांगेल,
आपण जे पतिव्रतेचं व्रत स्वीकारलं ना ते प्रामाणिकपणे करा. कधी ना कधीतरी आपल्याला विजय मिळेल यात माझा निसंदेहपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मी पुढे जाऊन सांगेन या पुढची वाटचालीमध्ये करत असताना मी हे सांगेल की आपण जन्म घेतो, जन्म घेणे ही नैसर्गिक बाब आहे. नैसर्गिकचा आपण जन्म घेतो, बाकीचे एक्स वाय वगैरे किंवा दोन एकत्र येतात त्याची वेगळी, पण ही नैसर्गिक बाब आहे. पण जन्म घेऊन काही कर्तव्य परायण होऊन चांगली कामं करणं ही आनंदाची बाब आहे. हे चांगली कामं करत असताना काही समाज आपल्याकडून ठेवेल किंवा एक दोन पिढ्या तरी आपलं काहीतरी नाव काढतील असं वागणं म्हणजे मी म्हणेल उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा पद्धतीने आपण जर काम करत गेलो तर नक्कीच कॉलेजचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा किंवा कुटुंबाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाहीतरी पोट भरायला लागतं तरी किती हो, किती तुम्ही मुलांना कराल म्हणजे समाधान मिळेल. कारण इथे सुख कुठेच नाही. सुख पाहता जवापाड आणि दुःख परवाता एवढे सांगले. संसार दुःख मुळ चौपड हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ चालू. आज तरी सुख मिळेल, उद्या तरी सुख मिळेल, सुख कुठेच मिळणार नाही. मृत्यूला की सुखाची कहाणी ऐकीजे न कवनाच्या सवनी कैची सुखनिंद्र आतरून हिंगळाच्या. तुम्ही विस्तवावर झोपले आहात आणि उद्या सुखाची अपेक्षा करतायत, कधीच शक्य नाही. ग्रामपंचायत सदस्याला वाटतो सरपंच कधी होईल, सरपंचाला वाटतं सभापती कधी होईल, सभापती वाटतं आमदार कधी होईल. याच्यामध्ये आपला पूर्ण संसार जातोय. त्यामुळे कुठेतरी ओळखून अध्यात्माची कास धरल्यानंतर आणि संसाराला अध्यात्माची जोड दिल्यानंतर नक्कीच चांगलं होतं असा माझा अनुभव आहे. कारण माऊलींनी मला ते सांगितलं. माऊलींनी मला पहिल्या दिवशी जेव्हा पौषवारीच्या आधी मला एक वर्ष महाराष्ट्रात नाही आका त्यांनी माऊलींनी मला बरंच फिरवलं. इथे मग तिथं बघू साहेब, तिथं आले का तिथे बघू, तिथे पारायणाचा कार्यक्रम तिथे आपण तिथं माळ टाकू. मग एक दिवशी मी बॅग बनवून गेली, नारळ वगैरे ठेवलेलं पेढे घेते बरोबर गेलो. आता नका वेळ करू, काढा म्हणे. काढल्यानंतर बाकीची मंडळी जाऊ दिली. मग मला माळ टाकली, जोरात धक्का मारला आणि मला सांगितलं तू नको हरिपाठ करू, नको गीता प्रवचन करू, पण एकच कर म्हणे, समाजामध्ये जीवन जगत असणार नीट राह म्हणे, धीट राह, फिजिकली फिट राह, नीट धीट आणि फिट. त्यानंतर अंडी रंडी आणि ब्रांडी हे जे तीन व्यसन आहेत यांच्यापासून परावृत्त हो, लांब राह, तुला जगात जोड मिळणार नाही. अतिशय चांगला आहे. माझ्या कार्यक्रमातून एवढं घेऊन जा. मी आग्रह नाही करणार, पण ते अंगीकारा. समाजामध्ये जगताना नीट राहा. काय कोणाची गरज नाही ना आपल्याला, आपलं आपलं चालू ठेवा. काय देव देईल ना आपल्याला बरोबर. नीट राहा, धीट राहा. नीट आणि धीट राहिले की तुम्ही बाबा फिजिकली फिट राहा. फिजिकली फिट राहण्यासाठी काही फारसा याच नाही करावा लागत. बरोबर की वेळेवर खा, वेळेवर झोपा, शरीराला व्यायाम जा, चांगल्या विचारसरणीमध्ये जगा, चांगल्या लोकांची संगत जगा. कारण संगतीने मिळतो पंगतीचा मान. भावे तुका म्हणे सत्संगावारा, कुसंग तो 84चा फेर असं म्हटलं आहे. त्यामुळे योग्य माणसाची संगत करा. जीवन निश्चितच कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. या पुढच्या कालखंडामध्ये तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवे नाम असा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे. त्याच नंतर मला महाविद्यालयाविषयी असं वाटतं की परत जन्म घ्यावा, महाविद्यालय द्यावं. मला देणारी संस्था आता यापुढे पुढच्या जन्मात मिळेल की नाही ती पण शक्याने. मला असं वाटतं घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन म्हणजे काय, थोडक्यात विद्यार्थ्यांची सेवा मी करावी. महाविद्यालयाचं मोठं प्रवेशद्वार आहे, त्याला लोटांगण घालावं आणि सातत्य. दादा नमस्कार. दादा केव्हा येऊन बसेल तुमचा बहुमूल्य वेळ जातो. आज पेशंट असेल दादा, या ना दादा वरती या प्लीज. दादा प्लीज. अहो एवढा माझ्यासाठी वेळ काढून आला पण धन्यवाद दादा. या वरती या. प्रसिद्ध हृदयतज्ञ आदरणीय डॉक्टर प्रकाशजी जगताप सरांचं आगमन झालंय. माझ्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब आलेत आणि उपस्थित जातात. त्याबद्दल महाविद्यालय परिवाराच्या वतीने, आदरणीय प्राचार्यांच्या वतीने आणि माझ्या बागुल कुटुंबियांच्या वतीने आपले आभार मानतो सर. त्यानंतर मी आता शेवटी आज म्हणेल की माझं खरोखरच कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. काय लागतं तरी जगायला, मस्त जगायचं, अभिमानानं राहायचं. आणि शेवटी मी एकच म्हणेल, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पायलो विसवावा, खुंटली या धावा तृष्णेचे आयोजी महाविद्यालयाच्या. महाविद्यालयाचा धावा माझा फुटणार आहे. महाविद्यालय मी एक नाळ जोडलेली आहे. कधीच मी त्याचा अंगीकार किंवा त्याचा तिरस्कार कधीच केला नाही, असं माझं घडलंच नाही. विद्यार्थी हे दैवत समजलो.
आमच्याकडे फारसे विद्यार्थी राहत नाही. जेव्हा इलेक्ट्रॉनिक्सला शिकवायचं तेव्हा भरगच्च वर्ग राहायचा. जवळजवळ 16-17 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स सायन्स पण शिकवलं मी. डबल शिकवायचो. कदाचित त्या डबल शिकवल्यामुळे शिकून कदाचित शुगर आली असेल मला. कारण सकाळी मी 7:30 आलेलो असं 2:30-3ला जायचो सर. वाहून घेतलं होतं. आपल्याला काय करायचंय दुसरं. त्याच्यासाठी गावाचं थांबत असेल विद्यार्थ्यांचा फायदा होत जाईल. कारण संस्थेने आज तागत इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस दिला नाही सर आपल्या निदर्शनाला इच्छितो मी. त्यामुळे शेवटी तो कोर्स बंद पडला सायन्सचा. आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रँड्स असल्यामुळे आम्ही तो सुरू ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने जर आपण चांगलं काम करत गेलो तर आपलं नक्कीच भलं होतं असा माझा अनुभव आहे. या पुढच्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की कन्या सासुरासी जाय मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवाऐवजी महाविद्यालय म्हणेल मी, असं सर्व व्यक्त करतो. शेवटी माझ्या ज्या विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित झालात. आपण दिलेल्या आशीर्वादाची प्रेमाची शिदोरी मी माझ्या भावी आयुष्यासाठी बरोबर जपेल आणि तुमच्या ऋणात राहण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. शेवटी मी म्हणेल न्यूनते पुरते अधिकते सरते येऊन या मते विनवते असे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हा त्यानंतर हो त्यांच्याबद्दल बोलायचं. थोडस जेवणाला 5 मिनिटं लेट झाले चालेल. थोडं बोलू द्या आजच्या दिवस. तर बंधूंनो, ज्या महाविद्यालयाने अर्थवाहिनी म्हणून माझ्या कुटुंबियाला आकार दिला, माझ्या वाणीला शुद्धता प्राप्त केली, माझा मोठा विद्यार्थी गट सन्मान झाला, माझे अनेक प्रकारचे जे शिक्षक बंधू भगिनी होते यांच्याशी संपर्क आला, अनेक प्राचार्य म्हणजे हे सर आजकालपर्यंत तुम्ही 17 प्राचार्य म्हणतो, हे 18वे प्राचार्य आहेत. एवढे प्राचार्य ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या साधने देत आलो. त्यांचा अंगीकार करून त्यांच्या तत्वाला तत्व मिळून काम केलं. त्यामुळे मी महाविद्यालय परिवाराचा ऋणी आहे. त्या अनुषंगाने माझ्या सर्व्हिसमधून किंवा माझ्या अर्थप्राप्तीतून मी महाविद्यालयास रुपये 21,000 रुपयाची देणगी देऊ इच्छितो. ती माननीय प्राचार्यांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो. आदरणीय सुनील दादा मोरे यांनी हा चेक आदरणीय डॉक्टर के गायकवाड यांना प्रदान करावा अशा अभिकारांना बापू पुढे या. धन्यवाद सर. काय कृपा मज केली परिणाई घडली सेवा काही. अशा प्रकारचे सत्यगुरु आमचे आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू कृष्णाजी माऊली जायखेडकर, आमचे कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा यांच्यामुळे आमच्या जीवनामध्ये किंवा आमचं घर हे प्रामाणिकपणे आणि डोलाने उभं आहे असं मी म्हणेन. कदाचित गरीब असू आम्ही, कोणी आम्हाला चांगलं म्हणायला पाहिजे असं नाही, किमान वाईट म्हणायला नको, ही प्रामाणिक इच्छा आहे. त्या अनुषंगाने मी कृष्णाई प्रतिष्ठानचं ऋणी आहे. तर त्या ऋणातून निर्मूलन होणं कठीणच आहे. पण मी माझ्या अर्थप्राप्तीतून कृष्णाई प्रतिष्ठानला रुपये 21,000 देत आहे. कृपया प्रतिष्ठानच्या वतीने किंवा मी अक्कांकडे सुपूर्द करतो. अक्काने तो धनादेश स्वीकारावा अशी मी अक्कांना विनंती करतो. तोपर्यंत आमचे वासोपाडे ग्रामस्थ आदरणीय हरिभक्तपरायण शांताराम बापू आणि रेवाजी बापू यांनी इकडे यावं. म्हणजे मी बोलत आहे तोपर्यंत तुम्ही इकडे याल. शांताराम बापू आणि रेवाजी बापू वरती येतील. तर आमचं वासोपाड्यातील ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज आणि त्यांचं भजनी मंडळ सर्व कामं होतात, मोठे मोठे मंदिरं होतात, पण भजनी मंडळाकडे कोणी लक्ष देत नाही. मी भजनी मंडळाचा सदस्य आहे. सदस्य आदरणीय शांताराम बापू, आदरणीय छोटू बापू, रेवाजी बापू आणि आमचे पैलवान, आम्ही त्यांना पैलवान म्हणतो, आमचे मेवणे येते यादव ठगाजी खैरार यांनी वरती यावं आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने भजनी मंडळाचं काही साहित्य घेण्यासाठी रुपये 11,000 मी देत आहोत.
आपण ते स्वीकारावे अशी मी विनंती करतो. शेवटी मी फिजिकली फिट राहण्यासाठी माझ्या बागलाण सायकल फाउंडेशन या परिवाराने माझ्या समेत मला 100 लोक ते जोडले गेले. मला नवीन 100 मित्र प्राप्त झाले. आम्ही पहाटे 4:30-5 पासून कोणत्याही ठिकाणी राहतो. कोणी कर्याला असतो, कोणी जुनी शिमरीत असतो, कोणी इकडे विरगावकडे असतो. आम्ही क्वचित एकमेकांना एकत्र येतो, पण सातत्याने सायकलीचा सराव आम्ही करतो. यांच्यामुळे मी गेल्या महिन्यामध्ये 25,000 किलोमीटर पारित केले. त्यानंतर माझी शुगर नील झाली. याला कारणीभूत म्हणजे आमचा बागलाण सायकल फाउंडेशन परिवार आहे. बागलाण सायकल फाउंडेशन परिवार निसर्ग बचाव आणि आरोग्य बचाव अशा पद्धतीने हे घोषवाक्य घेऊन आम्ही बागलाणभर फिरत आहोत आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील करत असतो. तर त्या कार्यक्रमामध्ये गरजू लोकांना कपडे वाटप असेल, ब्लँकेट वाटप असेल, इतर संसारोपयोगी साहित्य असेल, हे आम्ही सातत्याने देत असतो. तर त्याच्यात थोडासा खारुताईचा वाटा म्हणून मी बागलाण सायकल फाउंडेशनला 5,000 रुपयाची देणगी देत आहे. तरी कृपया बागलाण सायकल फाउंडेशनच्या सदस्यांनी वरती यावं आणि हा छोटेखानी धनादेश स्वीकारावा. इकडनं यायला बाकी कोणी असेल इकडनं यायला. तुम्ही सरका बरं, सरांना उभं राहायला जागा आहे. बघा इकडे सर. ओके असेल. कदाचित सकाळी पावसाचं वातावरण होतं तरी देखील थोडासा शेतकरी वर्ग कमी झाला, परंतु मॅक्झिमम त्यांनी मुलाला म्हणा इतर कोणाला तरी पाठवून ती भर काढून काढली. माझ्या भ्रमदंडेशीला आदेशाला विनंतीला म्हणेल मी आपण प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला. आमचं वासोपाडा फुलेनगर गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सर्व माझे भाऊबंधकी, त्यानंतर कृष्णाई प्रतिष्ठानचे आलेले सर्व आमचे वारकरी बांधव, आदरणीय अक्का, त्याचप्रमाणे मोरीनगर ग्रामवस्तीय, आमचे माधवनगर आणि चौगा रोड मित्रमंडळ, त्यानंतर आमचे प्राचार्य डॉक्टर दिलीपजी शिंदे सर, लोकनृत्य नगराध्यक्ष आदरणीय सुनीलदादा मोरे आणि सर्वच आपण मान्यवर आपण इथं आलात आणि वेळ दिलात. एवढा मोठा वेळ संपल्यानंतर गरम होत असतानंतर देखील आपण थांबलात, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. आणि कोणीही कृपया जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो. त्यानंतर पुढचं सूत्रसंचलन आदरणीय डॉक्टर नरेंद्र निकम सरांकडे येतो. नरेंद्र निकम सरांचेही मनपूर्वक आभार. त्यांनी 2 महिन्यापासून नियोजन करत होते, माझ्या मागेच लागले होते, सर तुम्ही काय करतात, काही पत्रिका दाखवा, काय करणार आहात, जेवण कितीच ठेवणार आहे, तुमचं तर बरंच गोद दिसतं. आणि ते पाठीमागे लागून त्यांनी बरोबर कार्यक्रम घडवून आणला. त्यांचा देखील इथे सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांचेही मनपूर्वक आभार. माझा विद्यार्थी मित्र आदरणीय प्रफुल्ल ठाकरे, त्यानंतर राहुल दादा, त्यानंतर आदरणीय उपप्राचार्य आमच्या विद्यार्थी मैत्रिणी कारण त्या SYBC असला होता मी आलो तेव्हा, आदरणीय सुनीताताई शिवाळे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आमचा स्टाफ, काही सकाळचा स्टाफ म्हणत असेल यांनी काय लावलं सर, आम्ही आतापर्यंत घरी पोहोचलो असतो. काल पण मी सांगितलं की 7:30ची वेळ होती, कार्यक्रम संपेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे, सर अगदी मास्टर आहे की नाही असं म्हटलं होतं. मग थोडंसं विलंब होईल माझ्याकरता, तेवढं मला सहन करा. आणि आपण सहन केलं त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.